पुन्हा एकदा आमने-सामने येताना दिसतायत. रामदास कदम यांनी घरचा अहेर दिलेला आहे भाजपच्या जे पद्धतीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दापोली दौऱ्यावर होते त्यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. याच्यावर रामदास कदमांनी घरचा अहेर दिलेला नाही आहे. जी खरी जी त्यांची जी पोटात उठलेली मळमळ जी आहे ती त्याने बाहेर काढून टाकलेली आहे. आणि आत्ता त्यांना कळेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंशी बेईमानी करून भारतीय जनता पक्षाचे तळवे चाटायला गेल्यानंतर काय त्यांची अवस्था होऊ शकते हे आता त्यांना दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे रामदास कदमांच्या नंतर आता सगळ्यांनी हे चालू करणार, सगळ्यांची अवस्था तीच होणार. ना घरकाने ना घाटका अशा पद्धतीची अवस्था होऊन त्यांना कोणत्या तरी वनवासात जावं लागणार, कोणत्या तरी जंगलामध्ये. त्यामुळे शिंदे गटाचं भवितव्य हे इथं अवघ्या काही दिवसापुरतं राहिलेलं आहे. त्यांचं विसर्जन व्हायला सुरुवात झालेली आहे. रामदास कदमांनी असं म्हटलंय की शिवसेना प्रमुखांच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आलाय उद्धव ठाकरे, आणि मुख्यमंत्री असताना किंवा त्या अगोदर ते घराच्या बाहेर पडत नव्हते, मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जबरदस्तीने घराबाहेर पडायला लावलं. रामदास कदमांसारख्या गद्दारांचा महामेरू, घरफोड्याचा महामेरू म्हणून ज्याची ख्याती आहे प्रत्येक वेळेला, रामदास कदमांनी काय प्रथमच गद्दारी केलेली नाही आहे. नारायण राणेंच्या वेळेला तसंच केलं होतं, राज ठाकरेंच्या वेळेला तसंच केलं होतं, गणेश नाईकांच्या वेळेला तसंच केलं होतं. नारायण राणेंच्या कंपूमध्ये तर 4 दिवस बसून राहणारा गद्दार, त्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमची आता जी विल्हेवाट लावायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाने त्याची आधी काळजी करा. त्यांनी असं म्हटलंय की विद्यमान खासदार जे आता आहेत म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि संभाजीनगर या ठिकाणच्या जागा भाजप गुणास्पद पद्धतीने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकारच भाजपचा आहे तिथे, म्हणून ते घेत आहेत. ह्यांना काय किंमत राहिलेली आहे? तुम्ही तुमचं इमान विकलेलं आहे, तुम्ही त्यांची निष्ठा विकलेली आहे. त्यामुळे तुम्हा गद्दारांना आवाज उठवायला संधीच नाही आहे कुठे. मोदी शहांकडे बघून आम्ही पुन्हा भाजपबरोबर आलोय, मात्र भाजप आमच्यासोबत विश्वासघात करत आहे, आणि जर पुन्हा आता विश्वासघात केला तर माझं नाव रामदास कदम आहे हे भाजपने लक्षात ठेवावं असं म्हणतात. यापूर्वी काय दिवे लावलेत रामदास कदमांनी ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सर्वांना माहिती आहे. हे ऐतखाऊ जे असतात ना ते भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या ताटामध्ये जाऊन ओरबडायचा धंदा आजपर्यंत ह्या लोकांनी केलेला आहे. आणि म्हणून ह्या अशा जोपर्यंत ह्यांना वापर करायचा होता तोपर्यंत भारतीय जनता पक्षाने वापर केलेला आहे. आता फेकून द्यायची वेळ आलेली आहे. ते एरवी कर्तृत्व काय आहे? त्या खेड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आमदार संजय कदम ह्या पुढच्या वेळेला निवडून येणार म्हणजे येणार. त्यामुळे रामदास कदमांनी आता वानप्रस्थ आश्रमामध्ये जावं. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की मी महाविकास आघाडी बरोबर आहे, पण महाविकास आघाडी माझ्यासोबत आहे. नाही, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या मार्फत माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण सन्मान राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो आहे. त्यांनासुद्धा त्यांच्या पक्षाला तिन्ही पक्षाकडून ज्या जागा देणं शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे सध्याच्या दमनशाहीच्या विरोधात लढत असल्यामुळे त्यांना आघाडीमध्ये मानाचं स्थान असेल असं मला वाटतं. महायुतीच्या जागा वाटपामधून अजित पवार राष्ट्रवादी गटाला 3 ते 4 जागा देण्याने अजित पवार नाराज असल्याचं ते तर घ्या, मिळते ते पदरात पाडून घ्या, नाही तर ते सुद्धा मिळणार नाही. त्यासोबत छगन भुजबळ यांनी सुद्धा असं म्हटलंय की भाजपनं आम्हाला दिलेलं आश्वासन पाळावं, हे जागा वाटपावरणं असल्याची वक्तव्य केलं. आजपर्यंत अनुभव जर छगन भुजबळांचा भाजपाच्या बद्दल काय आहे तो त्यांनी आठवावा. त्यामुळे शब्द पाळायचा सल्ला तुम्ही भाजपला का देता? तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्षाशी बेईमानी करून दुसऱ्या पक्षामध्ये वाटेकरी झालेला. त्यामुळे तुम्हाला भाजपला सुनावण्याचा छगन भुजबळांना अधिकार नाही. महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे तो पिटा सुटला आहे का जागा वाटप? तसं काही अडचण नाही आहे, अजिबात अडचण नाही आहे. महाआघाडीच्या वतीने जागा वाटपाचा तिढा अजिबात नाही आहे. पण काही वेळेला जागा वाटपाच्याबद्दल 2-3 जागांच्या ठिकाणी आग्रही मागणी प्रत्येक पक्षाची असते, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची असते. त्या अनुलक्षून आपल्या पक्षाचा फायदा कसा करता येईल हे मांडणं त्या राऊंड टेबल मिटिंगमध्ये हे प्रत्येकाचं कर्तव्य आपण करतात. परंतु तिन्ही पक्षाचं नेतृत्व जो निर्णय देईल तो सगळ्यांनी मान्य करायचं ठरवलेलं आहे.
ऑनलाईन लॉटरी आणि जुगाराबाबत संजय राऊत यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणतात की ऑनलाईन लॉटरी व जुगार बाबत अचानक पत्र लिहिण्याचे कारण काय? येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हप्ते गोळा करण्याचा हेतू आहे. आजपर्यंत टक्केवारीचं धंदे ज्यांनी केले त्या नितेश राणेंनी हप्त्यावर बोलण्याचा नितेश राणेंना अधिकारच नाही आहे. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा टक्केवारीसाठी सोडलेलं नाही त्याने. पण एक मात्र नितेश राणेंनी मान्य करा, ऑनलाईन लॉटरी आणि ऑनलाईन जुगार आहे की नाही तो आधी मान्य करा. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा गोव्यातून होणारा ड्रग व्यवसाय, गोव्याची बनावट दारू आहे की नाही मान्य करा. मग तुमचा एक केंद्रीय मंत्री आहे, दुसरे पालकमंत्री आहेत, तिसरे शिक्षणाचा बट्ट्याबोळ केलेले मंत्री आहेत. तीन मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट ड्रगचा व्यवसाय चालतोय. हे नितेश राणेंना दिसत नाही का की त्या ड्रग व्यवसाय करणाऱ्यांना नितेश राणेंचं समर्थन आहे असं म्हणतात. देवगडमध्ये, वैभववाडीमध्ये म्हणतायत. हो, दारू म्हणा, ड्रग म्हणा, हे सगळे सट्टे बिट्टे बाजी आहेत ते सगळे ते नितेश राणेंचे सगळे सोयरे आणि समर्थक आहेत. आमदार नितेश राणेंनी म्हटलंय की दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मोदी आणि अमित शहाची दिल्लीत भेट घेत आहेत, त्यांचे CDR रिपोर्ट काढा असं त्यांनी म्हटलं. हिंमत असेल तर काढा ना, हिंमत असेल तर काढा. नाही तर तुम्ही अंकुश राणेंचा खून करून ज्या पद्धतीने त्याचं प्रेत जाळून टाकलेलं आहे त्याचा सुद्धा CDR काढा, त्याचा सुद्धा तपास घ्या. कुठे मारलं, कसं, कुठे डोकं फोडलंय, कोणत्या ठिकाणी जाऊन त्यांना जाळलं हे काढा. प्रमोद जठारांच्या सुद्धा घरामध्ये कोणाचा खून झाला ते सुद्धा काढा. त्यांना सुद्धा कोणत्या नांदगावच्या जंगलामध्ये नेऊन टाकलं ते पण काढा. आमच्याकडे सुद्धा सगळ्यांची कुंडली आहे, योग्य वेळेला बाहेर काढू. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.